नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी जी आहे ती आज येत आहे 19 सप्टेंबर 2024 रोजी. सर्वात प्रथम म्हणजे आता अचानक तारीख जी आहे ती बदललेली आहे. आता महिलांना लाभ जो आहे तो किती तारखेला मिळणार, म्हणजे तुमचा राहिलेला 1500 रुपयांचा हप्ता तसेच 4500 रुपये हे 2 हप्ते जे आहेत ते तुम्हाला कधीपर्यंत भेटतील, या सर्व गोष्टींविषयी आज आपल्याकडे माहिती आलेली आहे आणि तीच माहिती आज आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारे येणारी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याकडे सर्वात अगोदर पोहोचत राहील. सर्वात प्रथम कालच अदिती तटकरे यांनी लाईव्ह भाषणात त्यांनी काय भाष्य केलेले आहे आणि या निधीची सुरुवात उद्यापासून म्हणजे आजपासून होणार की नाही किंवा काय होणार, आज हप्ता तुमच्या अकाउंटवर पडणार की नाही पडणार, ही सर्व गोष्टींची माहिती अदिती तटकरे यांनी त्यांच्या लाईव्ह भाषणातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि तीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतराला उद्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती अनेक प्रसारमाध्यमांद्वारे आपल्याला भेटलेली आहे. लाडक्या बहिणी संभ्रम आहे की नेमके किती पैसे येणार आणि कोणाच्या खात्यात किती पैसे पडणार, याच्याविषयी काय माहिती आहे तीच आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे की आता सर्व महिला ज्या आहेत ते 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता जमा होणार की नाही याच्याविषयी चिंता करत होत्या, परंतु आता त्यांना चिंता करण्याची काहीच गरज नाही. ज्या महिलांचे अर्ज करण्यावर विषय राहिलेला आहे, म्हणजे ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते, त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याच्या रक्षाबंधना दिवशी ओवाळणी म्हणून 4500 रुपये जमा झाले होते. याच पार्श्वभूमीवर आता दर महिन्यास 1500 रुपये तर भेटणारच आहेत, परंतु आता काही महिलांचे पैसे जे आहेत ते 4500 रुपये आलेच नाहीत आणि 1500 रुपयाचा तिसरा हप्ता देखील त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. आता तो राहिलेला हप्ता जो आहे तो किती तारखेला जमा होणार याच्याविषयी अदिती तटकरे यांनी त्यांच्या पुढील भाषणात त्यांनी काय सांगितलेले आहे तर ते देखील आपण लगेचच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे प्रसारमाध्यमांद्वारे सर्व महिलांना असे समजत आहे की 17 ते 19 सप्टेंबर रोजी आमच्या खात्यात पैसे येणार की नाही किंवा येणार असे सर्व प्रसारमाध्यमे जे आहे ते सांगत आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक गोष्ट जाणून घेण्याजोगती आहे. ज्या महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत अशा महिलांना सर्वात प्रथम जो लाभ जो आहे तो भेटायलाच पाहिजे. या दृष्टिकोनातून अदिती तटकरे यांनी त्यांच्या सर्व महिलांच्या खात्यात जवळपास त्यांनी एक तारीख जी आहे ती दिलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे. आता या मुदतवाढ फक्त फॉर्म भरण्यासाठी आहे आणि ज्या महिलांनी आता आपण सही गोष्ट जाणून घेऊ की कोणत्या महिन्यात अर्ज केला असेल तर कोणत्या महिन्यात पैसे जे आहे ते येणार आहेत. सर्वात प्रथम जर तुम्ही ऑगस्ट जुलैमध्ये अर्ज जर केले असतील तर तुमचे पैसे जे आहे ते सप्टेंबरमध्ये येणार आहेत. आता सप्टेंबरमध्ये किती तारखेला पैसे येणार त्याच्याविषयी माहिती आपण जाणून घेऊया. सप्टेंबरमध्ये जवळपास आता नवीन तारीख जी आहे ती पहिली तारीख किती होती तर पहिली तारीख होती 17 सप्टेंबर 2024 आणि 19 सप्टेंबर 2024 या तारखेच्या दरम्यान तुम्हाला पैसे जे आहे ते येणार होते, परंतु आता काही कारणास्तव तारीख जी आहे ती आत्ताच बदललेली आहे. आता ती तारीख जी आहे ती कोणती झालेली आहे ती पाहण्याच्या अगोदर सर्व महिलांना एक कळकळीची विनंती आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही सर्वात प्रथम म्हणजे तुमचा फॉर्मचे स्टेटस जे आहे ते जाऊन तुम्ही एकदा चेक करा. तुमचे आधार सेडिंग जे आहे ते तुम्ही जर चेक केले नसेल तर ते देखील तुम्ही एकदा चेक करून घ्या, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण न येता पुढील येणारा हप्ता पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार. आता तो हप्ताची नवीन तारीख आपण लगेच सांगून टाकूया. ती नवीन तारीख असणार आहे 27 सप्टेंबर. लक्षात ठेवा मित्रांनो, 27 सप्टेंबर अतिशय महत्त्वपूर्ण तारीख जी आहे ती सर्व महाराष्ट्रातील महिलांसाठी ठरणार आहे, कारण की याच तारखेला सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. अशा प्रकारची माहिती अदिती तटकरे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान आपल्याला दिलेली आहे. यांच्याविषयी अपडेट जी आहे ती लोकसत्ता यांच्या ॲपकडून आपल्याला ऑफिशियली भेटलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहतो म्हणजे इतर येणारे पैसेचे हप्ते जे आहे ते वेळेवर पडतील का याच्याविषयी देखील अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे की सर्व महिलांच्या खात्यात पैसे जे आहेत ते आपण लवकरच क्रेडिट करणार आहोत.
आणि प्रत्येक महिन्याच्या जवळपास 15 ते 20 तारखेदरम्यानच आपण ते पैसे जे आहे ते त्यांच्या खात्यावर क्रेडिट करणार आहोत. त्यामुळे जरी कोणी अर्ज केले असतील आणि फेक अर्ज असतील तर ते फेक अर्ज बाद देखील करण्यात आलेले आहेत. अशाच प्रकारे सर्व अदिती तटकरे यांनी संपूर्ण भाषणात ते संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सर्वात प्रथम म्हणजे आता ज्या महिलांचे आधार सीडिंग केले नाही त्या महिलांनी आधार सीडिंग करून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आधार सीडिंग केले नसेल तर बँकेत त्वरित जाऊन तत्काळमध्ये आधार सीडिंग तुमची करून घ्यावी, जेणेकरून पुढील येणारा हप्ता जो आहे तो तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहील. आणि अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब टू द जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.